दारू सिगारेटचं व्यसन म्हणजे वाईटच, पण आपल्या या व्यसनाचा दुसऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। मात्र काही जण दारूचं दुकान, सिगारेटच्या टपरीवरती हाणामारी करताना दिसतात। पुण्याच्या उत्तमनगर परिसरातील ही दृश्य आहेत। 7 ते 8 गुंडांची एक टोळी सिगारेट पिण्यासाठी दुकानावरती गेली, पण दुकानदारानं सिगारेट दिलं नाही। मग काय, गुंडांना आला राग, त्यांनी कोयतेच बाहेर काढले, दुकानाची तोडफोड केली। त्यातले काही जण निघून देखील गेले, पण काही जणांनी हातामध्ये कोयते घेऊन दुकानदाराला धमकावत रोख रक्कम देखील लंपास केली आहे। अशा या गुंडांच्या सिगारेटच्या नशेनं दुकानदाराची दुर्दशा झाली। असं म्हणतात की देवभक्तीचा भुकेला आहे, त्याच्या दारी येणारा प्रत्येक भाविक हा तितक्याच श्रद्धेपोटी आलेला असतो। मात्र त्यामध्ये दुजाभाव होत असेल तर उत्तर प्रदेशच्या बाराबंकीतील लोगेश्वर महादेव मंदिरामध्ये दलित तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे। त्याचा दोष इतकाच की त्यानं महादेवाच्या पिंडीला जल अर्पण केलं। त्याचं हे कृत्य पुजाऱ्याच्या मुलाला आवडलं नाही, त्यांनी दलित तरुणाला मारहाण करत मंदिराबाहेर काढलं। देवानं आणि कायद्यानं माणसामध्ये कधी भेद केला नाही, मात्र तरी सुद्धा आजच्या युगामध्ये हा भेद केला जातोय। नक्कीच माणुसकीला ही संपूर्ण घटना काळीमा फासणारी आहे। ज्वेलर्सच्या दुकानामध्ये जाऊन चोरी करणारे चोरटे म्हणजे मूर्खच, कारण त्यांना इतकंही माहीत नसतं का की ज्वेलरचं दुकान म्हणजे सीसीटीव्ही असणारच। त्यामुळे चोराने कितीही हात चालाकीने चोरी केली तरी पकडला तर जाणारच। कर्नाटकातील एका ज्वेलरच्या दुकानातील ही दृश्य आहेत। 2 महिला दागिने खरेदी करायच्या बहाण्यानं दुकानामध्ये आल्या। दोघींनीही बुरखा घातलेला होता। दागिने बघता बघता त्यातील एका महिलेनं सोन्याची साखळी घेतली आणि बुरख्याच्या हातामध्ये लपवली। अशा महिला ग्राहक नाहीत तर चोरट्या निघालेल्या आहेत। प्राणीमात्रांवरती दया करा असं आपण अनेकदा म्हणतो, मात्र ते आचरणात किती जण आणतात हा खरा प्रश्न आहेच। जयपूरमधील ही घटना पाहिल्यावरती या प्रश्नाचं उत्तर काही अंशी मिळतंय। काळजी घेण्यासाठी नेमलेल्या महिलेकडूनच पाळीव कुत्र्याला निर्दयी मारहाण झाल्याची घटना घडली आहे। क्षणात कुणाच्याही शरीराचा लचका तोडण्याची ताकद असलेला कुत्रा संयम राखत स्वतःचा बचाव करताना दिसतोय।